Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी सरकारकडून 1 वर्षाची मुदतवाढ. वर्षभर कारवाई होणार नाही. चालक संघटनांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा. फडणवीसांनी परिवहन मंत्री सरनाईक यांचा निर्णय फिरवला. रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ दिल्याच्या निर्णयानंतर शिंदेंचे मंत्री नाराज. फडणवीसांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्यानं शिवसेनेमध्ये नाराजी. सूत्रांची माहिती. मुदतवाढ दिली म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठीचं ज्ञान आवश्यक. अभियान सुरूच ठेवणार. पुन्हा मुदत मागितल्यास योग्य नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं स्पष्ट. साखरेचे दर हे क्विंटल मागे 1500 रुपयांनी घसरले. साखरेच्या कृत्रिम तेजीला एका आठवड्यातच लगाम. दर 45 ते 55 रुपये प्रति किलो. येत्या काही दिवसांमध्ये दर आणखी घसरण्याचा अंदाज. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीच्या दौऱ्यावरती. पहाटे 6 वाजेपासून बारामतीमधील विकास कामांच्या पाहणीला सुरुवात. मार्केट यार्डमधील रेशीम कोष, खरेदी विक्री बाजारपेठ आणि प्रशिक्षण केंद्रांच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा घेणार आढावा. नेपाळच्या रसुआ या शहरातील जलप्रलयाची थरारक दृश्य समोर. दगड बाजारामध्ये पुराच्या पाण्याचा प्रवाह. पाण्यानं आणि गाळाच्या प्रचंड प्रवाहानं काही मिनिटांमध्ये विध्वंस. पूर आल्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले. नेपाळच्या महाप्रलयामध्ये 392 जणांचा अंत. 288 भारतीयांसह 1500 जण बेपत्ता असल्याची माहिती. तर 13,000हून अधिक सुरक्षा रक्षक बचाव कार्य. अन्न, पिण्याचं पाणी आणि मूलभूत सुविधांचा पुरवठा सुरू. पंतप्रधान बालेंद्र शहा यांची फेसबुक पोस्ट. कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले महाराष्ट्रातील 27 पर्यटक हे अद्याप बेपत्ता. 4 यात्रेकरूंची मदतीसाठी राज्य सरकारकडे याचना. टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीने आमच्याकडे दुर्लक्ष केलं. पूजा भोसले या युवतीचा आरोप. नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले. रिचा टूर्सच्या माध्यमातून मानसरोवरमधील सागा या ठिकाणी गेलेले 53 नागरिक सुरक्षित असल्याची माहिती. घाबरू नका, शासन तुमच्यासोबत आहे. फडणवीसांचा व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांसोबत संवाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर. सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम या 3 दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचं उद्घाटन होणार. भुजबळ, गिरीश महाजन यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विकास कामांचा घेतला जाणार आढावा. दिशा सालियान प्रकरणामध्ये आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी. कालच्या सुनावणी तपासाला मर्यादा आणि एफआयआर का दाखल केला नाही यावरून हायकोर्टाचं पोलिसांना खडेबोल. मुंबई विद्यापीठातील कॅन्टीनचा परवाना निलंबित. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची ही कारवाई. अवैध परवाना आणि अपुऱ्या पायाभूत सुविधेसह अस्वच्छता आढळल्याचं देखील आलं समोर. पुण्याच्या बोरमध्ये Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.